मित्रांनो, आज आपण आलेलो आहे. आपल्या सोबत आहेत हिंद केसरी बारीक ड्रायव्हर शिरसवडी. ज्या बारीक ड्रायव्हरांनी कमी वयात आपलं नावाचा ठसा उमटवला आणि बैलगाडी क्षेत्रात एक आपल्या गावाचं नाव केलं किंवा त्यांचं स्वतःचं त्यांनी नाव केलं. आणि पाठीमागे हा नंदी दिसतो. या नंदीच्या जीव सगळं चाललेलं आहे, कारण सगळ्या गोष्टी होत्या त्या. बरेच व्यावसायिक असतील किंवा बारीक ड्रायव्हर सारखे हिंद केसरी ड्रायव्हर असतील, बैलगाडा मालक असतील, हा मुका प्राणी सगळ्यांची घरं चालवत असतो. बारीक ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. आता भरपूर दिवस झालं मैदानात दिसता, पण गाड्या कमी आणताय, असं का हो? नाही, आता पहिल्यासारखं म्हणजे मोठी मैदान असेल तेवढीच करतोय आणि ठराविक असेल गाडी तेवढीच पळवतोय. लय आता पहिल्यासारखं म्हणजे कुठल्या बी गाडीवर नाही बसत. आता एखादी नंबरातली गाडी आहे तेवढीच एखादी गाडी आणतोय आणि आपल्या बैलाची रुबाब. हो रुबाब. ह्यो किती दिवस झाला आपल्याकडे आलं? आता आपल्याकडं 1.5 वर्ष झालं बैल आपल्याकडेच आहे. होय. ह्यो कुठल्या खांदी पळतो? तो दोन्ही खांदी पब्लिकचा आहे. दोन्ही खांदी बाहेर ना आतनं कुठनं बी येऊन द्या. ह्याला आता पैरे भरपूर असतील वेटिंगला. पैर आता म्हणजे लय वेटिंगलाच, नुसतं बैल बसून देत नाही ते. एक मैदान पडलं म्हणलं की 4-5 तरी पैर त्याला असतील माग. आम्हाला द्या आम्हाला द्या. मग आता देत राहतो सगळ्यासनी. वासरवाले बैल ओपनला काय पळवतच नाही आम्ही. दुसऱ्याला ना आदतलाच बैल पळवतोय. आणि बैलाला मागणी का होती तर बैल दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. बरोबर. म्हणजे आतनं वासर कोणाचं आतनं पळत असली की ती हौसन आपल्याला बैल मागतात. काय नाही ड्रायव्हर आम्हाला बैल द्या, मग तेसनी बैल देतो आपण. पब्लिकचा मित्रांनो बैल म्हणले की मार्केट असतंच, ती सगळ्यांना माहित आहे. ड्रायव्हर जसं सांगितलं आदितला किंवा दुसऱ्याला ते काढतात. ड्रायव्हर आता काय माहितीये का, मोठं मैदान येते पुशेगावचं. हो येते की. तयारी कशी चालू आहे आता? काय नाही, गाड्या 1-2 पाकायच्या चांगल्या, बसायच्या गाडीवर. कारण पुशेगावचा हिंद केसरीचा मान मिळवलेला ड्रायव्हर आहात तुम्ही. होय की. किती साली मिळवलेला? 2011, 14, परत 16ला. आता बाह्यांच्या गाडीवर, परत बाजीच्या गाडीवर, परत शिवा आणि राजा, परत आमच्या बांड्याच्या, परत तुमच्या गौतम भाईंच्या त्यो साबण आणि सैतान त्या गाडीवर भरपूर वेळा राहिले. 5-6 वेळा तरी राहिले. मित्रांनो बघा, या मैदानाचा मान मिळवण्यासाठी भरपूर ड्रायव्हर किंवा बैलगाडा मालक अहोरात्र कष्ट करत असतात आणि त्या मैदानाचा मान गुलालाचा भरपूर वेळा त्यांनी मिळवलेला आहे. त्या मैदानाचं वेगळं वैशिष्ट्य काय सांगताल? कारण आता मैदान जवळ आले तर बैलगाडा मालक असतील किंवा तुमच्यासारखे ड्रायव्हर आहेत किंवा सुट्टी मेकर असतील, सगळ्यांची तयारी चालू आहे, जय तयारी चालू आहे. त्या मैदानाचं कसं आहे, तुम्ही किती बी तयारी केली आणि काय जरी केली, पण त्या मैदानाची एक खासियत आहे की नवीन चेहरा बघायला भेटतात आणि बैल पळतात. पण आता 1-2 मैदानात बैलासनी गट नाही गाव, ती बैल 1 नंबर करून जाते तिथं. म्हणून पुशेगावला कोण म्हणू शकत नाही की मी 1 नंबर करीन आणि माझी गाडी राहील मी फायनल करीन. चॅलेंज द्यायचं नाही त्या मैदानाला, कारण की मला माझा अनुभव आहे. मी 3-4 वेळा राहिलो, 3 आणि 4 नंबरच्या बैलांनी राहिलो. 1 नंबरच्या गाड्यांनी मार खाल्ला, पण 3 आणि 4 नंबरची बैल फायनलला राहिली. म्हणजे जे मैदान जे आपण गाडी घेऊन गेलोय ती गाडी राहील, गट काढेल हिशोब नसतोय, पण ती गाडी फायनल राहते. असा विषय. ज्यांच्यावर आता ज्या बैलावर विश्वास नाही आपला ती बैल फायनल राहते आणि ज्याच्या विश्वास आहे ती गटाला बी मार खाते. असं होते. असं का होत असेल त्याच मैदानात? काय आता पहिल्यापासूनच त्या मैदानाची रीत आहे ती. म्हणजे नवीन आणि कंटिन्यू त्याच बैलाला 1 नंबर झालेला नाही. कौचे जुन्या बैलासनी नंबर झाले ती, पण नवीन मध्ये मला नाही वाटत की कुणी लगातार 1 नंबर केलेत म्हणून. नवीनच चेहरे बघायला मिळतात. मित्रांनो बघा, एवढं मोठं हिंद केसरीचं पुशेगावचं मैदान, ओरिजिनल हिंद केसरी, आणि त्या मैदानात नवीन चेहरे बघायला भेटत असतील. कदाचित सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असेल
की जर वर्षी कुठल्या तरी नवीन मालकाच्या तो कपाळी गुलाल लागत असेल, असंच असेल कदाचित. होय तसंच असेल. कारण काय होतं, नवीन नवीन बैलगाडा मालकांना हिंद केसरीचा मान भेटतो दरवर्षी. होय कोरेगावला आणि पुष्यगावला नवीनच राहते चेहरे हम्म. ठराविक. आणि आता कसं झालंय, आता पहिल्यासारखं राहिलंच नाही की आज गाडी पळाली मागच्या वर्षी 1 नंबर गेला, तीच गाडी 1 नंबर करेल. वर्षाचा ह्याच्यावर पहिलं होत होतं, ही गाडीने 1 नंबर केला की मागच्या वर्षी तीच करायची. आता महिन्याला व्हायना झाली, वर्ष तर लांबच राहिलं. हम्म. आज गाडीने 1 नंबर केला तर 10व्या दिवशी तिला व्हायना झाला 1 नंबर दुसरा. हम्म. असं होतंय. त्यामुळं आज 1 नंबर करून मागच्या वर्षी पुष्यगावला एक केला तिनं, पुष्यगाव 1 नंबर करायचं डोक्यातनच काढायचं. आता मागच्या वेळेस भरपूर दिवस झाले शांत राहिलेला. राहुल भाईंच्या गाडीवर बसला, मथुरच्या गाडीवर, आणि वेगळीच क्रेज पुन्हा एकदा निर्माण केली. मोठं मैदान होतं आणि म्हणजे मथुरची गाडी मी पळलीच नव्हती कधी, म्हणजे योगच आला नव्हता तो. आणि बाईंचा मला मैदानाच्या 2-3 दिवस आधी फोन आला, ड्रायव्हर तुम्हाला गाडी पळवावी लागते. आता एवढं चॅलेंजिंग पडलं माझ्या मोर की चॅलेंज असं पडलं की पहिल्यांदाच आपण मथुरची गाडी पळवायची आहे आणि ती बी आदत मध्ये. आणि म्हणजे एवढ्या मोठ्या बैलाची गाडी पळवायची आपण. माझं असं चॅलेंज पडलं की त्या बैला गुलाल घ्यायचा. बरोबर. म्हणजे आता इतकी आपण नामांकित बैल पळवली, बाकासूर पळाला, हारण्या पळाला, रायफल पळाला, सगळी म्हणजे जेवढी 1 नंबर बैल पळतात आताच्या सीझनची सगळी बैल पळवली. हा भारत सुंदर म्हणा, सगळी बाजी, सगळी जेवढी नवीन बैल आहे ती जुनी म्हणजे या पिरियडला त्या बैलांनी आपण पळवून 1 नंबर केलं. आणि मथुर म्हणजे मथुरा एकमेव बैल राहिला होता आपल्याकडनं पळवायचा. तो बैल आपल्याला त्या मैदानाला मोठ्या फॉर्च्युनरच्या बाईंनी सांगितलं पळवायला लागते. मग गुलाल तर ठेवणं गरजेचं आहे ना. म्हणजे एवढा मोठा बैल आपण पळवतोय आणि 19-20 काय झालं गटाला सीमेला, तर याला एवढा चान्स आला ना, आपण त्या बैला गुलाल नाही घेतला म्हणजे ते आपल्याला एक म्हणजे आपल्या ह्याच्यात विसरून न जाण्यासारखा क्षण होईल की एवढा मोठा बैल, सगळी बैल पळवली, गुलाल घेतला पण तो बैल पळवला पण गुलाल नाही झाला. म्हणजे एवढं मोठं चॅलेंज होतं. आणि त्याला वासरू भीती पुष्पराज वासरू आदत. आणि गट काढला सीमेला गाड्या चांगल्या होत्या गाड्या. म्हणलं आता सीमी कसा निघायचा, पण बैलानं 1 साइड गाड्या, गट सीमी फायनल तिन्ही फेर 1 साइड बैलानं गाड्या ओढून लावल्या आणि फायनलला गुलाल झाला, 3 नंबर झाला. म्हणजे त्यात मोठा आनंद झाला की आपण त्या नंदीवर बसलो मथुरवर आणि त्यानं गुलाल आपल्याला घेऊन दिला, 3 नंबरचं बक्षीस तिथं प्राप्त करून दिलं आपल्याला. म्हणजे त्यात रावदादा बी सगळी आनंदी झाली. म्हणजे एवढ्या मोठ्या बैल, एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या बैल आदत घेऊन 3 नंबर करणं म्हणजे सोपं नव्हतं तिथं. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही मोठ्या मैदानात गेलाय होय आणि एखाद्या गाडीवर बसलाय, काहीतरी वेगळं चित्र पाहायला भेटले. काय असाच किस्सा इथं झाला होता. रेटरी धरणला रायफलचा आणि बाकासूरचा पैरा झाला. आणि बाकासूर आपण कधी पळेल नव्हता. मी एकच मैदान पळवलं बैल, मोठं मैदान होतं. ती बी काहीतरी 3,65,000 मैदान होतं रेटरी धरणला. आणि चॅलेंज असं पडलं की तिथं गेल्यानंतर रानाचा म्हणजे आपण तुमच्या मुलाखतीद्वारे आपण मैदान बघतो ड्रोनद्वारे. मैदानाची एवढी म्हणजे जवळ पाणी करणं, जवळ बघणं, म्हणजे प्रत्यक्षात बघणं आणि मोबाईलवर बघणं जरा फरक राहतोय. मैदानावर होती डाव्या साईडला सगळी एकर. चॅलेंज असं पडलं की आता एक बाकासूर तर बैल तेव्हा स्पीडचा बैल आणि रायफल बी, पण बाकासूर चढून येणार कंटिन्यू 3 फेर, रायफल एकर जाणार. त्यामुळं इतकं मैदान चॅलेंज पडलं मला. पण त्या मैदानात बी आपण बाकासूरवर पहिल्यांदाच बसलो 1 नंबर केला 3.5 लाखाला. परत दुसरा असा अनुभव आला की इथं मादळमुठीला मैदान झालं, तिथं सर्जाचे मला फोन आला, त्यांचा गाडी पळवायला लागते. तिन्ही फेर ती बी गाडी कडून निघाली आणि तिन्ही फेर कडून पळून 1 नंबर केला. म्हणजे असं होतं की म्हणजे नवीन बैल, एक नामांकित बैल, म्हणजे एखादी कुठला बी बैल पळवतो आपण, मार खाल्ला काय वाटत नाही, पण एखादा नामांकित बैल म्हणा, म्हणजे जो चर्चेत आहे बैल, त्या बैलाची गाडी पळवायची पहिल्यांदाच म्हणलं की ती लय मोठं चॅलेंज असते आपल्याला. बरोबर. म्हणजे फॅन असते त्यांची ट्रोल करतात, म्हणजे त्यासाठी. पहिल्यांदाच बसून कसं ओळखता पहिल्याच फेऱ्याला की ह्या नंदीला असा ट्रीट केला पाहिजे? त्यावेळेस तो कसं आहे, आता आपण इतक्या वर्षी गाड्या पळतोय, 15-16 वर्ष झाल्या गाड्या पळतोय, त्यामुळे आपल्याला अनुभव व्हायच की थोडाफार. बैल गटाला पळाला की लगेच कळतं आपल्याला की राहतोय का नाही, का मार खातोय, लगेच कळतं. त्यामुळे काय नाही एवढं
आणि जशा गाड्या लागतील तशा गाड्या पळवायच्या. आता ढिल्या गाड्या लागल्या की त्याच मापात गाड्या पळवायच्या, का अर्ध्या फुटानं 2 फुटानं अर्ध्या छकड्यानं लईत छकड्यानं निकाल घ्यायचा. आणि समजा लईच गाड्या टाच असल्या की मग गाडी कसून हाणायची, निकाल घ्यायचा. असं लई बी गटाला हलक्या गाड्यात लई अंतर दिले की मग माहितीच आहे, बरोबर. हिकड तिकड सावध होते ती. त्यामुळे आपल्या मापात तशा गाड्या आहेत तशा गाड्या आणायची. म्हणजे या स्ट्रेटरच्या पण वापरायला लागते. लय 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 अहो, लय लय असते, ही न सुटणारी गणित आहे त्यात. मित्रांनो 15-16 वर्षाचा अनुभव आहे, बराबर आहे त्यांचं, की सगळ्या गोष्टी मापात करायला लागते. त्यावेळेस कुठंतरी गुलाल होत असतो, 1 नंबरचा मानकरी आणि हिंद केसरी त्यांनी पुष्यगाव असेल किंवा बरेच हिंद केसरीचा मान घेतलेले आहेत. आता काय वाटत नाही, म्हणजे आपण वडकीला जाऊया, मैदानात गुलाल राहूया, पुष्यगावला जाऊया गुलाल करूया, कोळ्याला जाऊ, कोरेगाव जाऊ म्हणायची ना, मग बैल पोळा ही सगळी टोटल बैल मैदान आपण 1 नंबर केलेले. त्यामुळे काय म्हणजे असं शुभाशुभ वाटत नाही की आयला त्या मैदानात जाऊन गुलाल नाही आपल्याला, असं काय नाही. आपण म्हणजे जुना इतिहास काढला तर आम्ही सगळी मैदान 1 नंबर केलेली. बरोबर. कोळे केले, कोरेगाव केले, पुशेगाव केले, तुमचं बैल पोळा माळशिरचं मैदान केले, वडकी केले, ती दत्त जयंती जवळ शेवळ्यामांचा दबंग आणि भांड्यावर 1 नंबर केलं होतं. सगळ्या बैलांनी परत कोळ्याला केले. म्हणजे सगळे मैदान तुम्ही होय सगळी मानकरी झालेला आहे. हो, त्यामुळे काहीच वाटत नाही की गाडी राहिली काय नाही राहिली काय असं. आता थोडक्याच गाड्या हाणणे ह्याच्या मागं काय कारण? कसं होतं आता आपल्या माग म्हणजे पहिल्यासारखं आता म्हणजे आता इतक्या वर्ष आपण गाड्या पळवतोय, म्हणजे पहिल्यासारखं आता नवीन पोरं आहेत ती तानातली, म्हणजे ती तानात हाणते ते गाड्या. आपण एवढ्या वर्ष पिटतोय गाड्या, म्हणजे थोडाफार जरा आपलं बी शरीर सांभाळूनच की का करायला लागणार आता. बरोबर. त्यामुळं आपली एखादी मोजकी गाडी 2-4 गाड्या पावळावायच्या, दम भरस तर हाणायचं, ते नाही जमत आता पहिल्यासारखं. म्हणजे दमत नाही आम्ही म्हणा, पण कशाला शरीर म्हणजे आपलं कमजोर करून घ्या यासाठी. म्हणजे जेवढं मापात आहे तेवढंच केलं पाहिजे वयानुसार. हो, आपलं शरीर अजून आपण कसं 5-6 वर्ष अजून 2-4 वर्ष गाड्या जास्त हाणू, बरोबर. ह्याच्याकडे फोकस दिला पाहिजे यासाठी, बाकी नाही काय. मग आता पुशेगावला किती गाड्या आणताय? अजून तरी गाड्यांचं काय ही नाही नियोजन अजून. काय होतं आंबंद अचानकच गाड्या होते ते तयार, आणि नियोजन होतंय कसं आता पहिल्यासारखं ड्रायव्हरने म्हणजे एवढं बैलगाडी क्षेत्रात आता ही नाही, म्हणजे किंमत देत नाही ती. थोडक्यात म्हणजे आम्ही रोकटोक बोलणारा माणूस आहे मी. पहिली बालक कशी होती, पुशेगावले ड्रायव्हरचा म्हणजे ड्रायव्हर कुठला आपण बैल घालूया, कुठला पायरा करूया, काय करूया, असलं नाही. पायराही करून ठेवते आधीच मालक. मग आदल्या रात्री त्यांचा फोन झाला पैर करायला, अरे कुणाला बसवायचा, बारीकला बसवायचा, परसूला बसवायचा, काचूतला बसवायचा, त्यांचा निर्णय चालणार. मग ती म्हणणार सुट्टी मेकरला फोन करूया. मग सुट्टी मेकर म्हणायला बारीक परसूला गुलाल नाही लागला, मग अच्युतनं गुलाल घेतला, मग त्याला गुलाल चालू आहे त्याला बसूया. म्हणजे आता किंमत आहे का? किंमत राहिलीच नाही ड्रायव्हरला. पहिलं कसं पुशेगाव 2 महिना 3 महिना आधी जाय तर ड्रायव्हर ही सगळी एकत्र येऊन नियोजन करून 3 नियोजन व्हायचं. आता कोण ड्रायव्हरला विचारतो हो तुम्हाला? रोजाना आले की काम झाले आता ड्रायव्हरांचं, लय हाल बेकार. म्हणजे मालकांनी म्हणजे कसं आहे, मालकांनी थोडेफार ड्रायव्हर लोकांनी किंमत द्यायला पाहिजे. आमच्या गोष्टी आता ही जे 4-5 ड्रायव्हर नामांकित आहेत आमच्यासारखी, त्यांचं काय नाही हो. पण आता जी नवीन पोरं येतात की मुंगळ्याकडे ड्रायव्हर झाले, त्यांचं हाल 500 रुपये आपले दिले की कोण बी बसते हो तिथं रोजाना आले की. बरोबर. मग ती ना काय नाही, लय हाल बेकार चालले ड्रायव्हर लोकांचं. त्यामुळे नियोजन ही तसलं काय चालणार. आदले उद्या गाडी पळणार आहेत तर कळतंय, आपण आपल्याला फोन येतोय ड्रायव्हर उद्या गाडी आणायची तुम्हाला, असं का तर आता पद्धत निघाली, हे याला जाम करतोय तो त्याच्या लिंबून जाम होतोय, हे ते जाम होतोय, त्यामुळे ड्रायव्हरला जाम करेल कोण, लय लाकलं पुढे झाली सगळी. खरं आहे, आत्ताची रियालिटी आहे ही. कारण आत्ताच्या घडीला काय पण होतंय, काय बी काय कलियुगाच्या काळात माणूस गुलालासाठी काय पण करायला काय पण. जुना जो काळ होता तो राहिला नाही आता, काहीच नाही. आम्ही तर तुम्हाला सांगायचं जुने बैल पळवली आम्ही, कधी बैलासनी गुलाल टिकली देखील लावली नाही, लिंबू नारळ तर कधी उतरून दाखवला. आता जो येऊ म्हणतोय त्या बाबाकडे जा, तो कामच करणार आपलं, त्याला द्यायला 50,000 पण तो म्हणतोय तुझं 5 लाखाचं मैदान पडून दे, नाही तर कोट्याच पडून दे, तुझं गाडी कामच करून देतो. कुठलं बैलांनी पळालं तर सगळं काय असते. आता आम्ही एवढी बैल पळवली, आता तुम्हाला माहितीच असतील जुनी बैल किती पळवली असतील आम्ही माहित नाही, पण कधी गुलाल टिकली तसलं द्याव दोरीशी कधीच नाही झाले. पण बैल पळाली म्हणून 1 नंबर झाले.
आता कसं झालंय सोशल मीडियामुळे ट्रेंडिंगला म्हणजे एखादा क्रिकेटर खेळतोय हा. त्याने एखादं शतक केलं हा. की सगळं Trend. म्हणजे तो ट्रेंडिंगला आला तो विषय. बरोबर. तसं इंस्टाला कसं एखादा विषय ट्रेंडिंगला येतो तसं एखादा ड्रायव्हर आला बैल आला की तेच विषय बरोबर म्हणजे हा. सोशल मीडिया ट्रेंडवर चाललंय. फास्ट चाललंय सगळं फास्ट, हा. त्यामुळे लय ताप झालाय सगळा. बरं या झाल्या सगळ्या गोष्टी. हम्म. आपण वळूया आता एक माग दुःखद घटना घडली बैलगाडी क्षेत्रात. हम्म. आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव मित्रांनो मोठा लक्ष आपल्या सर्वांना सोडून गेला. होय. त्याच्या गाडीचा कुठला किस्सा सांगचाल? कारण किस्सा म्हणजे लक्षाचा जीवन प्रवास आम्ही लय लहानपणापासून म्हणजे जसा तो पळत होता लहानपणापासून आदत हम्म. तेव्हापासून त्या बैलाचा आम्ही जीवन प्रवास बघितला. भाव आणि संतू मामा वडगावच्या मैदानाला घेऊन आले की वासरू. हम्म. वडगावचं मैदान पावसाळ्यात चालू होतं बघा जून जुलैच्या टायमिंगला. हम्म. वासरू पळालं. हम्म. वासरू लय म्हणजे मनात भरायजोगच पळालं तिथं. हम्म. पण त्यांनी सीमेला गाडी पळली नाही गेली काहीतरी विषय झाल्यामुळं. परत तिथनं त्यांचा घरचा बैल पळत होता राजा. राजाची त्याची गाडी पळायची, चांगली गाडी पळायची. तिथनं वासुराचा प्रवास चालू होत 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 तुम्हाला सांगतो त्यांनी राजापूरचा बैल घेतला. म्हणजे शारदा पाटील पुणेकर सोन्या बापूंनी सोन्या म्हणून बैल घेतला आणि तो बैल तुमच्या ह्यांनी घेतला किरण राऊतनी सोन्या, आणि त्यांची घरची गाडी पळायला लागली. किस्सा असा सांगायचा उंबरड्याच्या मैदानात आमची गाडी भांड्याची आणि दबंगच्या आबांच्या लई गाडी पळायची. जायला त्या मैदानात एकच नंबर करणार. तुम्हाला सांगतो त्या मैदानात उंबरड्याच्या म्हणजे घाटावरती नाही पहिल्यांदा गाडी आली आमच्या भागात. घाटावरती पहिल्यांदा गाडी आली आणि फायनल चालू होता. 4 नंबरला लक्षाने सोन्या होता, 3 नंबरला भांडा दबंग होता. माझा जरा क्रॅक होता त्यामुळे सचिन ड्रायव्हर अमरापूरचं गाडी होतं. आणि गाडी ती भांड्याची दबंगची इतकी पळणारी गाडी होती की तिला कोण मारलं असं वाटत नव्हतं. निकाल राहिला होता 100 फूट सचिन ड्रायव्हर उभं राहिलं होतं असं निकालात. गाडी आता मोकळी चालली तेवढ्या 100 फुटात लक्ष नेऊन एक टांगी मारून 1 नंबर केला होता तिथं. आणि उंबरड्याचा त्यानं फर्स्ट काठाव 1 नंबर केला इथं. आणि 2 नंबर परत आला बैल औंदाचं मैदान होतं. औंदात गाडी आली 30. स्टॉपला गाडी पळते ती बालमान बावरीची, ती गाडी मारून त्या गाडीने 1 नंबर केला. तिथनं गाडी गेली कोळ्याला, तिथं 1 नंबर केला. आणि तिथनं लक्ष सगळ्यालाच मग मुंबईला बैल पळायचा. मुंबईला तर शर्ती काय त्याच्या म्हणजे आम्ही त्याच्या विरोधात गाड्या पळवल्यात 2 वर्ष. 2 वर्ष बैल मिळाला नाही आम्हाला. मग किती बैल बदलले असतील, किती नियोजन लावले असतील, किती नाही, पण नाहीच लक्षाला शेवटपर्यंत मिळालाच नाही. म्हणजे मुंबईला तर बैल किती पळायचा मापच नाही. 1 साईड नुसतं या गाड्यात कोण बी घालावं 1 साईड दौरा तोडणार तोच. परत घाटाव काय त्याला माप नाही. दिलीप शेठ कळंबोलीचा त्यांचा संग्राम ती गाडी पळायची. परत बानशाची लक्षाची गाडी पळायची. बारका लक्षा मोठा लक्षा गाडी पळाली. परत तेजा त्यांचा स्वतःचा त्यो राजा. बैलांनी कुठल्या म्हणले नाही की ह्या बैलाने त्याला वाढलाय आणि लक्ष संग तोंड काढून मी पळाली कधीच नाही. पण एवढी एकाच बैलाने ठसून दिली त्याला नावीच्या वजीरनं. म्हणजे ती गाडी मी घातली पेडगावच्या फाटीवर आणि बिनजोडला नावतं असंच गाडी धरली आम्ही. आता दोन्ही बैल लक्षात बाहेर न गांडवायचा आणि वजीर थोडा बाहेर लागायचा. पण ती गाडी पळवायचीच म्हणलं काय होईल ती. लक्ष डावीन टाकला आणि वजीर उजवीन टाकला अशी जवायची. दोन्ही बैल एकमेकाला थोडं तरी गव्हर तोंड काढलं नाही तर एकमेक शिंगापटायची जवळ लय तरी ना म्हणजे कधी जीवनात त्या दोन्ही बैलांनी कधी वडलं नाही कोणाला. म्हणजे वजीर जरी पळाला तरी 1 साईड तो पळाला, लक्ष जरी पळाला तरी तो 1 साईड पळाला. त्याला कुठला बैल हयातीत वाढ पळाला नाही. वजीरच्या जोत्यात वजीरला कुठला हयातीत वाढ पळाला. आणि ती दोन्ही बैल एकत्र पळाले वाढ कोण पळायचं एकमेकाला. दोन्ही बैल एकमेकाला वाढ पळायला ह्याने तोंड काढले की तो शिंग आपटायचा आणि ह्याने तोंड काढले की हे शिंग आपटाय. गाडी इतकी स्पीड की लय वाईट स्पीड गाडीला. म्हणजे मी आतापर्यंत इतकी बैल पळवली त्यात कुणालाच इतकं स्पीड नसेल त्या गाडीला एवढी गाडी स्पीड न पळाली. तर बघा लक्षाचे असे भरपूर किस्से आहेत. आणि लक्षाला पुन्हा एकदा आपण या आपल्या बारीक ड्रायव्हर येते आणि माझ्या चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणूया. कारण लक्षासारखा बैल लक्षासारखा बैल होणार बी नाही आणि कुणी बी प्रयत्न केला गाढवायचा लक्ष होत नाही. आणि आता सोशल मीडियाने कितीतरी बैल उचललेत. बरोबर. म्हणजे कोण कोणाला देव म्हणते काय म्हणते पण आमच्या हिशोबात एकच देव लक्ष. कारण की त्या म्हणजे
बैल येतील एक नंबर करतील जातील गेली त्याला माप नाही हम्म. पण स्पीड हम्म. स्पीड काय म्हणायचं आता तुमचं कसं होतंय लावर स्क्रीन हम्म. पाय कुणाचा मोर आहे नाक कुणाचा मोर आहे बघा बरोबर. तसलं भानगडच नव्हते होत 200-300 फुटांनी निकाल घ्यायचा म्हणजे जोक नव्हता तेव्हा हम्म. स्क्रीनचा विषयच नव्हता लक्ष आला स्क्रीन काय कोणाच गरज नाही निकालात हम्म. अंतरच हो गट चिमी तेवढंच अंतर देऊन पळायची गाडी ह्याच ओळखीच्या मैदानात मी गाडी पळली होती सोन्याची न लक्षाची हा. दत्त जयंतीची हम्म. तिन्ही पेर गाड्याची 200 फूट 100 फूट 150 फुटानं गाडी पळायची गाडी हम्म. कसलं स्पीड मानायची गाडीला बरोबर. लय वाईट स्पीड गाडीला पण ह्यो नंदी आपल्या पाठीमाग आहे ह्याचं काय हिस्ट्री आहे ह्याचं काय रेकॉर्ड आहे? बैलाचं काय बैल आता दिवसाला एकच नंबर करतोय हम्म. आणि बैलांना जी बैलाच होत्यात बैल वासरं पळाली हम्म. ती आता म्हणजे स्टॉपला पळतात थोडक्यातच आम्ही 2-3 मैदानं पळवली गाडी आगाशीनगरचा लक्ष म्हणून खोंड पळतोय देखना हम्म. राजू पाटील त्यांच्याकडे आहे आगाशीनगर 2 मैदानं पळवली 2दा एक नंबर केला हम्म. आता वासरू बघा ती स्टॉपला पळते सगळी म्हणजे जेवढी वासरं पळाली याच्या गाड्यात तेवढी एक नंबर वासरं पळतात ह्याचं किती फायनल वगैरे किती झाले? 40-45 फायनल झाली असतील आपल्या पैसे आल्यापासून हो आणि मालक कोण का तुम्ही सगळेच? नाही मालक आमचं तात्यासाहेब चिंदे पाटील पुण्याचा इथं आंबेगावचं त्यांचा बैल मूळचा आहे हो. बैल असतो आमच्याकडं पण तात्यांचा जसा दीड आमच्याकडे बैल आहे माझ्याकडे सध्या म्हणजे तात्यांचा नसल्यासारखा म्हणजे तात्याने एखाद्या पायऱ्याला फोन केला की बाबा बैल पाहिजे आम्हाला तुमचा तर तात्या सरळ सांगते बैल मला बारीक देत नाही ते तुम्हाला कधी देईल म्हणजे असं उत्तर असतं तात्यांचं कारण की पायऱ्याचं म्हणा बैलाचं ह्याचं म्हणजे बैल तात्यांचा आहे फक्त तात्यांनी कधी मालक म्हणून मीच असतो पण म्हणजे विश्वासावर चाललंय सगळं आमचं आणि तात्यांचा म्हणजे इतका विश्वास की बैल कुठं पळून द्या बक्षीस येऊन द्या कधी रुपये नाही मागणार ना काय नाही सगळं रतिबाला तात्या सगळे पैसे देतात बैलाला काय नसते विश्वासावर चाललंय सगळं नाव बी दोघांचं आमच्या करतो तात्यासाहेब चिंदे पाटील आणि बारीडावर शिरसोड या नावानं पळतो बैल आमचं. तर मित्रांनो असा हा रुबाब आहे आणि रुबाबला बी आपण शुभेच्छा देऊया. पुशेगाव मैदानाला आता निघणार का? हो काढायचं बघायचं काय गावलं तर गावलं काढायचं थांबवून काय करायचं एवढं मोठं मैदान एवढे वर्ष आपण पळतो इकडे तिकडे एक मैदान पळायचं तिथं असं. धन्यवाद. धन्यवाद.